नमस्कार मित्रांनो, यवतमाळातील काही खास व काही राहिलेले आज आपण उत्सव मंडळाचे दर्शन घेणार आहोत। मी आलेला आहो सोनार लाईनमध्ये। येथे सोन्या मारुतीच्या मंदिराजवळ नेहमी एक सुंदर गणपती बसवण्यात येतो। येथे आजची थीम आहे वीणा वाजवताना सुंदर असा गणपती आहे। छान त्याला सजवलेले आहे व मूर्ती अत्यंत सुंदर आहे। आपण आलेलो आहोत पुढच्या उत्सव मंडळाकडे। हे मंडळ आहे यवतमाळातील नेहरू चौकामध्ये। येथे एका मंदिरामध्ये गणपती बसलेले आहेत। आजूबाजूला उंदराचे वाहन यांचे डेकोरेशन केलेले आहे। आतमध्ये तुम्हाला एक हनुमानाची मूर्ती पण दिसेल व आतमध्ये गणपती बसलेले आहेत व आजूबाजूला रिद्धी सिद्धी हे देवे आहे। गणपतीची मूर्ती अत्यंत सुंदर आहे। मूर्ती समोर एक मूषक वाहक आहे व येथे हनुमानाची मूर्ती पण आहे। बाजूला राम पण आहे। तर मित्रांनो, आता मी आलेला आहो पुढच्या उत्सव मंडळाकडे चापणवाडीमध्ये। येथे आपण रामललाचे दर्शन घेणार आहोत गणपतीच्या स्वरूपामध्ये। अयोध्यामध्ये रामललाची मूर्ती बसलेली आहे, त्यानुसार ही गणपतीची मूर्ती बनवलेली आहे। हातामध्ये बाण आहे, धनुष्य आहे। तर मित्रांनो, आता मी आलेला आहो पुढच्या उत्सव मंडळाकडे। हे मंडळ आठवडी बाजारमध्ये आहे। येथे छान सुंदर असे गुफा बनवलेली आहे व आतमध्ये बर्फानी बाबा आहे। बर्फानी बाबा सोबत आपण गणपतीचे दर्शन घेणार आहोत। त्यासोबत कार्तिकी आहे, नंदी बैल आहे, माता पार्वती पण आहे।
तर मित्रांनो, व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब व लाईक नसन केले तर नक्की करा व व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्राला नक्की शेअर करा। तर पुढच्या आपण उत्सव मंडळाकडे आलेला आहोत। हे मंडळ आहे साई मंदिराजवळ विदर्भ हाऊसिंग सोसायटीमध्ये। साई मंदिराचा राजा म्हणून हे उत्सव मंडळ आहे। सुंदर व आकर्षक आतमध्ये डेकोरेशन आहे व इथली गणपतीची मूर्ती अत्यंत सुंदर असते। सुंदर मूर्तिकला आहे। सिंहासनावर बसलेला गणपती आहे। तर मित्रांनो, मी आलेलो आहो सर्वात मोठ्या उत्सव मंडळाकडे, ज्याचे नाव आहे यवतमाळ का राजा। येथे सुंदर मोठे असे जहाज बनवलेले आहे। इथले डेकोरेशन नेहमीच आकर्षक व सुंदर असते। आतमध्ये आपण यवतमाळच्या राजाचे दर्शन घेऊया। तर ही आहे यवतमाळच्या राजाची मूर्ती। अत्यंत सुंदर आहे, आकर्षक कलाकृती आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की शेअर करा, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत असतो। व चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।